24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नगर जिल्ह्यातील मागच्या काही काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मागच्या आठवड्यात जर आपण बघितलं, आपल्या नगर जिल्ह्यातीलच राहुरी या तालुक्यामध्ये आढावा वकील या दाम्पत्याचं निर्घृणपणे हत्या झाली। त्याच्या निषेधार्थ काल वकील संघटना सगळ्या जमून त्या ठिकाणी आता 3 फेब्रुवारीपर्यंत त्यांचं कामकाज त्यांनी बंद ठेवलेलं आहे। अतिशय गंभीर बाब आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने। आमचं म्हणणं हेच आहे की नगर जिल्ह्यामधून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी सध्या इलेक्शन मोडमध्ये आहेत। सत्ताधारी जे आमदार खासदार आहेत सातत्याने अशा प्रकारचे गंभीर गुन्हे, खून असतील, त्या ठिकाणी मोठ्या चोऱ्या असतील, दरोडे असतील, महिलांवरील अत्याचार असतील। नगर शहराची देखील मागची पार्श्वभूमी बघितली, अनेक अशा घटना घडल्या की आरोपी त्या ठिकाणी डिटेन्शन होतात, परंतु खाकीचा जो धाक आहे तो खाकीचा धाक दिसत नाही। शहरातील जिल्ह्यातील जनता अतिशय भीतीच्या सावटाखाली आहेत। बोलायला कोणी तयार नाही। प्रश्न ज्यांना उपस्थित करायचे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ते देखील विचारायच्या स्थितीत नाही। आणि म्हणून आम्हाला म्हणायचं आहे की आत्ता आपण ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये वावरत आहोत, लॉ अँड ऑर्डरच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनावर अंकुश ठेवण्याची जी आवश्यकता निर्माण झालेली आहे, ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत की आपण या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर, त्याच्या सुधारणेवर आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, ते एक नागरिक म्हणून सगळ्या नागरिकांच्या वतीने आमचं हेच म्हणणं आहे। पालकमंत्री असतील, त्यांच्या माध्यमातून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, ते सुद्धा एक वकील आहेत। घडलेली घटना न्याय प्रक्रियेच्या घटक असलेल्या वकील दाम्पत्यावर घडलेली आहे। वकील या नात्याने किंवा त्यांच्या पक्षाच्या रचनेत त्यांनी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे। ते ह्या जे पण काही क्राईम सीन्स आणि याचे एपिसोड सातत्याने घडत आहेत, याच्यावर काही बोलणार आहेत का, कशा पद्धतीने काही बदल करणार आहेत का, काही आदेश देणार आहेत का, या विषयावर आम्ही सुद्धा त्यांना निवेदन देणार आहोत। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत रोहितदादा पवार, राहुरीचे जे आमदार आहेत माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, यांच्या माध्यमातून देखील आम्ही गृहमंत्री असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, की हा जो वचक बसला पाहिजे, हा जाब विचारला पाहिजे पोलीस अधिकाऱ्यांना की नेमकी हे चाललंय काय। शहरामध्ये गुंडगिरी असेल, खुनाची प्रकरणं असतील, प्लॉट धारक आज सुरक्षित नाहीत। नुसता त्यांचा प्लॉट बळकावला जात नाहीत, परंतु त्यांना धमकवलं जात आहे, त्यांना अडवून रात्री बेरात्री धमकून कशा पद्धतीने टॉर्चर केलं जात आहे, अशाही घटना कानावर येतात। तर नागरिक प्रचंड भयभीत आहेत आणि त्यांच्या वतीने आज आम्हाला हाच प्रश्न उपस्थित करायचा आहे की काल जसं बघितलं आपण, तमाम वकील संघटना, सगळे वकील बांधव, बंधू भगिनी त्या ठिकाणी जमले होते, ज्यांच्याकडून आपण कायदा शिकतो, ज्यांच्याकडून कायद्याच्या चौकटीमध्ये आपल्याला राहायचं आहे, त्यांच्यावरच जर अशा पद्धतीचा मोठा खून घडलाय आणि त्याचे पडसाद कसे तीव्र उमटलेले आहेत हे आपण बघत आहेत। नगर जिल्ह्यातला एक नागरिक सिग्नल तोडतो आणि तोच नागरिक पुण्यासारख्या, मुंबईसारख्या शहरामध्ये जाऊन त्या ठिकाणी सिग्नल व्यवस्थित पाळतो, नियम पाळतो, कायदा पाळतो। मग या जिल्ह्यामध्ये आपण आपल्यावर कायद्याचा धाक नाही का?
हे सर्वसामान्य जनतेबद्दल झालं. पण जे आरोपींचा सुळसुळाट आहे, आज कोयता हा क्रिकेटच्या बॅटसारखा हातात घेतात. श्रीगोंद्यामधले घटना आपण जिवंत आहे. 24 तास अजून झाले नाही, खून झाला आहे. अल्पवयीन मुले खून करतात आहे. तर हाच प्रश्न आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, जिल्ह्याचे खासदार आमदार असतील, सत्ताधारी, इलेक्शन जरूर करा, प्रचार जरूर करा. तुमच्या जे कामाचं आहे, कार्य आहे, त्याच्यामधून तुम्ही कॅम्पेनिंग चांगली करा. परंतु आमची लॉ अँड ऑर्डर या जिल्ह्याची तुम्हाला सुधारण्याचं नागरिकांच्या वतीने मी आव्हान करतो, विनंती करतो. आपण याची 100% अंमलबजावणी करावी. या संदर्भामध्ये SP साहेब असतील, संबंधित पोलीस अधिकारी असतील, कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून मीटिंग झाली पाहिजे. जिल्ह्याच्या जनतेला हे कळालं पाहिजे नेमकी काय चाललंय, काय त्या ठिकाणी आदेश दिले गेले. गृहमंत्री जे पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांच्याकडं कोण फॉलोअप घेत आहे. प्रत्येकाचं कर्तव्य 100% आहे. प्रत्येक निवडून दिलेला लोकप्रतिनिधी निधी आणणार, हे उद्घाटन करणार, त्याचा जल्लोष करणार. अरे पण याचं हे घटना ज्या घडतात आहेत, आज एखाद्या गृहिणीला तिच्या लहान मुलाला शाळेत सोडून आल्यानंतर परत घराण्याची भीती निर्माण झालेली आहे. तरुण मुलं लोक इथं ठेवतच नाही आहेत. 10वी 11वी नंतर कर्ज काढून पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये पाठवत आहेत. ही परिस्थिती ठेवायची का आपल्याला? आणि 100% याच्यामध्ये खात्रीने नागरिक आता म्हणायला झालेत. जवळच्या काळामध्येच आपल्या बिहारचं पटना सारखं शहर आपलं हे नगर होणार, जे पूर्वीसारखं पटना होतं. पटना तरी आता पटनाची परिस्थिती बरी झालेली. तर एवढीच आम्ही या ठिकाणी मागणी करतो. लॉ अँड ऑर्डर ही अबाधित राहावी, व्यवस्थित राहावी. पोलिसांचा खाकींचा धाक, त्यांच्यावर दबाव आणण्यापेक्षा त्यांची कार्यपद्धत कशी सुधारेल याच्यावर आपण काम करावं. तुम्ही सांगितलंय की आम्ही SP साहेबांना नावे देणार होतो आरोपींची, तर त्यामध्ये काही स्थानिक लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते आहेत का काय? ते आता बघू. आमच्याकडे जी माहिती आम्ही गोळा करतोय, बरेचसे आरोपी हे कदाचित पोलीस प्रशासनाला माहीतच असावेत. त्याच्यामुळं जी आमच्याकडे नावं येतील, आम्ही काय पुढं मागं बघणार नाही. आम्ही ते पोलीस प्रशासनाला कळू. न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा.